ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आत्ताची मोठी बातमी सुरेश धस यांच्या संदर्भातली। सुरेश धस यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केल्याचं दिसतंय। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, कुणाचंही मन दुखावेल असं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धसांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं दिसतंय। सुरेश धस हे माफी मागणार नाही असं म्हणत होते। तो विषय माझ्यासाठी संपला असल्याचं देखील आतापर्यंत सुरेश धस यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता अचानक सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। त्याला कारण आहे, कारण प्राजक्ता माळीनं महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर महिला आयोगानं या तक्रारीची दखल घेतली आणि पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाविषयी तपास करण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि अखेर सुरेश धस हे नरमलेत, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। सुरेश धस नेमकं काय म्हणालेत पाहूया। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो। त्यामुळे सुरेश धस यांनी आता दिलगिरी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। सुरेश धस हे माफी मागणार नाही असं म्हणत होते, मात्र अखेर सुरेश धसांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात संतप्त शेतकऱ्यांना भाजीपाल्यावर रोटावेटर फिरवला। भाजीपाल्याचा दर घसरल्यानं शेतकरी संतापले, तसंच जनावरं देखील चारण्यासाठी शेतात सोडण्यात आली। रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसलाय। सकाळचं धुकं आणि ढगाळ वातावरणानं आंब्याचा मोहरावर तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत येण्याची शक्यता आहे। तिकडे जालना जिल्ह्यात जवळपास 16,000 हेक्टर मोसंबी पिकावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय, यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। जालना जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा फटका मोसंबी उत्पादकांना बसलाय। शिरोळमधील एका शेतकऱ्यानं पिकवलेल्या तब्बल 3.5 किलो कोबीचा गड्डा कोल्हापूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। शेतकऱ्यानं तब्बल 60% उत्पादन या कोबीला घेतलंय। तसंच 1 ते 1.5 फूट लांब मिरची, चेरी टोमॅटो यासह विविध भाज्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत। अकोल्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करण्यात आली आहे। बीएससीचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणांना हा प्रयोग राबवलाय। 3 महिन्यात तब्बल 3 एकरातून 9 लाखांचं उत्पन्न त्यानं घेतलंय। सांगलीमध्ये यंदा अधिक पाऊस आणि फळ छाटणीला झालेल्या विलंबानं बेदाणा निर्मितीसाठी प्रक्रिया देखील लांबणीवर पडली आहे। या सर्व प्रक्रियेमुळे साधारणतः महिनाभराचा विलंब या संपूर्ण प्रक्रियेला होणार आहे। तसंच वातावरणात बदल होत असल्यानं त्याचा परिणाम देखील बेदाणा निर्मितीवर होतोय। रासायनिक खतांच्या किमतीत काही कंपन्यांकडून नवीन वर्षात 1 जानेवारीपासून वाढ केली जाणार आहे। या खतांच्या किमती प्रति बॅग 150 ते 200 रुपयांनी महागणार आहेत। भंडाऱ्याच्या लेंडेझेरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राखीव वनात पट्टेरी वाघ मृतावस्थेत आढळलाय। वाघाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनातून स्पष्ट होणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील रामकुंड परिसरात बिबट्यानं गायीवर हल्ला केलाय। वनविभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला असून बिबट्याच्या मुक्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कल्याण जवळील आंबिवली परिसरात अघोरी विद्येच्या नावाखाली मुलींसोबत भोंदूबाबानं अश्लील चाळे केले। मुलीनं तक्रार केल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा अरविंद जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोलीत कौटुंबिक वादातून गोळीबार प्रकरणात आणखी एका महिलेचा मृत्यू झालाय। ही महिला गोळीबार करणाऱ्या आरोपीची सासू आहे, त्यामुळेच या प्रकरणातील मृतांचा आकडा 3 वर गेलाय। आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांचे वसमत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांची बंदूक चोरली होती।
नाशिक शहर जिल्ह्यात पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात दररोज धडक कारवाई केली जाते। विक्रेत्यांना अटक करण्यात येत असून गुन्हे दाखल केले जात आहेत। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुगावमध्ये मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी कार पेटवली आहे। आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। सीसीटीव्हीत अज्ञात व्यक्ती कैद झाला असून त्यांचा अधिक तपास पोलीस करत आहेत। बेकायदेशीरित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। गेल्या 2 दिवसात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून तब्बल 15 बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। एक धक्कादायक बातमी जालन्यातून येते। जालन्यामध्ये क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हार्ट अटॅक आल्यानं खेळाडू विजय पटेल मैदानावरच कोसळला। विजय पटेल हा नालासोपारा इथला रहिवासी आहे। मात्र जालना शहरातील फ्रेझर बॉयज मैदानावर क्रिसमस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं। या ट्रॉफी सामन्यांमध्ये विजय खेळायला जालन्यात आला होता, मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान या खेळाडूचा मृत्यू नेमका कशाने झाला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी हार्ट अटॅकनंच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। शहर प्रमुख मित्र मंडळ बेस्ट कॅच 1111 रुपये आणि सन्मान चिन्ह सर्व उत्कृष्ट। माझं नाव अजय, आम्ही दोघं मॅच चालू होती क्रिसमस ट्रॉफी, तर दोघं आम्ही क्रिकेट मॅच खेळत होतो। तर अचानक त्याच्या म्हणजे प्लेअरला माझ्या विजय पटेलला दुखायला लागलं। मग त्याला म्हणजे माहिती नव्हतं, मी पुढे गेलो, मागं वळून बघितलं, एम्पायर बोलला की दुखतं पडलाय। मग अचानक बघितलं आम्ही, नंतर मग आम्ही घाईघाईमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं। मग तेव्हा आम्हाला कळालं की तो म्हणजे त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे वगैरे। मग नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळालं की तो मृत घोषित केला गेला। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। 31च्या पार्ट्यांवर सरकारची करडी नजर असणार आहे। 1 ग्रॅम असो किंवा 100 ग्रॅम ड्रग्ज कारवाई होणारच असल्याचा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलाय। खासगी पार्ट्यांवरही सरकारची करडी नजर असेल असा इशारा गृहराज्यमंत्र्यांनी दिलाय। नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीला येणाऱ्यांना एका पबकडून कॉन्डम्स आणि ओआरएसच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलंय। पुण्यातील मुंढवा परिसरातील एका पबकडून या 2 वस्तूंचं वाटप करण्यात आलंय। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पाकिट देणार असल्याचा दावा पबनं केलाय, तर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगरात आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहे। 31साठी 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्स काढलंय। विदेशी दारूसाठी 55,000 तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात आली आहे। एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरात 60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। ड्रंक अँड ड्राईव्हसह वाहतुकीचे नियम आणि गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांकडून स्टॉप अँड सर्च मोहीम सुरू करण्यात आली आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट इथं पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। याच पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी दोन्ही पॉइंट्स बंद राहणार आहेत। थर्टी-फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा आणि मावळातील पर्यटन स्थळं सज्ज झाली आहेत। हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि खासगी बंगले, सॅनिटोरियम हाऊसफुल झाली आहेत, तर पवनानगर परिसरातील कृषी पर्यटन केंद्रावरची टेंटची बुकिंग सुद्धा हाऊसफुल झाली आहे। थर्टी-फर्स्टचा आनंद साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे। पर्यटकांमुळे सगळे हॉटेल्स हाऊसफुल झाले, तसंच समुद्रातील स्कूबा डायव्हिंग, बनाना राईड, इतर साहसी खेळांचा आनंद लुटताना पर्यटक दिसतात। पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेत। समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, नारायणमळी येथील कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण आणि कायाकिंगला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे। 25,000हून अधिक पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतलं। मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांची राहण्याची व्यवस्था अपुरी पडली आहे। शिमला मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे। या बर्फवृष्टीचा पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात आनंद लुटतायत। झाडं आणि डोंगरांवर सर्वत्र बर्फ पसरलाय।
जम्मू काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे रस्त्यांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. 31 आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले. या ठिकाणी पर्यटक बर्फात खेळण्याचा मनमुराद आनंद लुटतायत. मनालीच्या सोलांग व्हॅलीमध्ये बर्फाच्या थरावरून गाडी थेट दरीत कोसळली आहे. यासोबतच मनालीत अनेक वाहनं घसरताना दिसत आहेत. यावेळी नागरिकांकडून चारचाकी चालवताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं मनालीत पोहोचलेत. मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे, त्यामुळे मनालीमधील विविध स्पॉटवर जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे मनालीतील रस्त्यांवर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बातमी, एमपीएससी परीक्षा देणाऱ्यांसाठी आता ही बातमी आहे. विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल मर्यादेत 1 वर्षानं वाढ करण्याच्या निर्णयानंतर एमपीएससीनं आणखी एक निर्णय घेतलाय. संयुक्त परीक्षा गट ब तसंच गट क परीक्षेनंतर 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या तब्बल 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी एमपीएससीनं दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे 3:30 वाजल्यापासून भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. रात्री 10:30 पर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास करता येणार आहे. 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात, त्यामुळे विश्वस्त मंडळानं निर्णय घेतलाय. मुंबईच्या लोकलमध्ये 2 तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. गुटखा खाऊन लोकलच्या डब्यात थुंकल्यानं इतर प्रवाशांनी त्याला बेदम चोखलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. अलिबागच्या रेवदंडा समुद्रकिनारी महागडी फेरारी समुद्राच्या वाळूत रुतली आहे. फेरारी बाहेर काढण्यासाठी चक्क बैलगाडीनं कार ओढावी लागली. अलिबागमध्ये फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांना फेरारी कार समुद्रकिनारी नेली, पण कारचे टायर्स वाळूत रुतले. उरण येथील पाणथळ प्रदेशात फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालंय. 300हून अधिक फ्लेमिंगो या भागात विहार करताना दिसत आहेत. नागपुरात ठाकरे गटानं पालिका मुख्यालयावरती विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. नागपुरातील कचरा संकलन आणि कचरा प्रक्रियेमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घोटाळ्यामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली गेली. पुणे राजगुरुनगरमध्ये 2 पीडित मुलींवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसंच या प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. महागाई 13वा महिना हो, कारण एसटीच्या दरात 15% भाडेवाढ होणार आहे. तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन मंडळानं सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे नवीन वर्षात या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. भाडेवाढ कशा स्वरूपाची असेल त्यावर एक नजर ग्राफिक्सच्या माध्यमातून. लालपरी सध्याचे दर दादर स्वारगेट 535 रुपये ते संभाव्य दर 700 रुपये. मुंबई अलिबाग प्रवास 160 रुपयांचा होता, तो 180 रुपये होणार. संभाव्य दर मुंबई दापोली 340, सध्याचे दर संभाव्य दर 390 रुपये. मुंबई विजयदुर्ग सध्याचे दर 730, संभाव्य दर 830 रुपये. मुंबई कोल्हापूर 565 रुपये सध्याचा दर आहे, 630 रुपये संभाव्य दर. सध्याचा दर 860 रुपये, संभाव्य दर 970 रुपये. मुंबई नाशिक 400 रुपये सध्याचा दर, संभाव्य दर 450 रुपये.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषण वाढलंय. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. ज्या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक खराब असेल त्या ठिकाणी पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. पनवेल ते बोरिवली दरम्यान थेट लोकल धावणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेनं एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय. गोरेगाव बोरिवली हार्बर लाईन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळ राजूरपर्यंतची रेल्वेची पहिली चाचणी आज करण्यात आली आहे. यावेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. 26 जानेवारीपर्यंत रेल्वे बीडपर्यंत येणार असल्याचा शब्द मी पूर्ण केल्याचं खासदार सोनवणे यांनी म्हटलंय. शिक्षकांचा पगार 5 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. जवळपास 4.5 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आले. दरमहा पगारासाठी 22 ते 25 तारखेपर्यंत वितरित केलं जातं. पण यावेळी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत पैसा नसल्यानं 2 दिवस पगार विलंबानं वितरित केले जावेत. जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा. सलग सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची जेजुरी गडावर गर्दी पाहायला मिळते. यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर केला गेला. त्याचीच ही विहंगम दृश्य. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा संपन्न झाली. लाखो भाविक ज्या क्षणाची वाट पाहत असतात ते देवाचं कऱ्हास्नानही पार पडलं. देवासोबत लाखो भाविकांनी कऱ्हास्नान केलं. खंडेरायाच्या कऱ्हास्नानाची ड्रोन कॅमेराद्वारे घेतलेली ही खास दृश्य. तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमचे चॅट कोणीतरी वाचतंय हे आम्ही म्हणत नाही आहोत. तसा एक मेसेजच व्हायरल झालाय. बरेच लोक व्हॉट्सअप वापरतात. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. तुमचे व्हॉट्सअप मेसेज कुणीतरी वाचतंय. कुणीतरी गुपचूप मेसेज वाचत असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे तुम्ही लिहिलेला मेसेज कोण वाचतंय याचा शोध घेणं गरजेचं आहे. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? एवढं धाडस कुणाचं होतंय की जो तुमचा मेसेज चोरून वाचतोय? याचा शोध घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केलाय. तुमचं व्हॉट्सअप कोण वाचतंय? तुमच्या व्हॉट्सअपवर कुणाची नजर? व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? या व्हायरल मेसेजमुळे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. कारण देशात फोन असलेले जवळपास 80% लोक व्हॉट्सअप वापरतात. अनेक लोक चॅटिंग करतात. काहींचे पर्सनल चॅट असतात. मात्र तेही कुणी वाचले तर अनेक वाद निर्माण होऊ शकतात. तसंच गुन्हेगारीही वाढू शकते. मात्र हे खरं आहे का? असं शक्य आहे का? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. तुमच्या व्हॉट्सअपचे मेसेज कॉलचा रेकॉर्ड सहज उपलब्ध होतोय. सरकारनं त्यासाठी नवीन नियम लागू केलेत. त्यामुळे व्हॉट्सअपचे मेसेज वाचता येतात. या मेसेजची आम्ही पडताळणी केली. मात्र सरकारनं असे कोणतेही नवीन नियम लागू केलेले नाहीत. सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. लोकांना घाबरवण्यासाठी चुकीचे मेसेज केले जात असल्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. तुमचे मेसेज कुणीही सहज वाचू शकत नाही. सरकारनं असे नवीन नियम बनवलेले नाहीत. सरकार तुमचे व्हॉट्सअप मेसेज वाचत नाही. चुकीचा मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जातीये. असे मेसेज कुणालाही वाचता येत नाहीत. एखादा गुन्हा झाला असेल तर कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअप चॅटची माहिती हवी असल्यास पोलिसांमार्फत ती मिळवली जाते.
त्यामुळे आमच्या पडताळणीत तुमचे मेसेज कोणीतरी वाचतंय हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आताची एक मोठी बातमी समोर येते. वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोची चौकशी सुरू आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात 1.25 तास चौकशी झाली आहे, तर दुसरीकडे बीडमध्ये CID कडून वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोची आज चौकशी करण्यात आली आहे. याच महिलेची काल केज पोलिसांनी देखील चौकशी केली होती. CID कडून दिवसभर चौकशी करण्यात आली होती. एक्सक्लुसिव्ह दृश्य आता आपण पाहतोय. हीच दुसरी पत्नी आहे आणि कराडच्या दुसऱ्या बायकोची चौकशी करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. 1.25 तास तिची चौकशी करण्यात आली होती आणि आता चौकशी अंती तिला सोडण्यात आलं. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी माधव साबरगावे सध्या संपर्कात आहेत. माधव, काय घडलं या चौकशीत? दुपारी 3:30 वाजता वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आली होती. त्याच वेळेस CIDचं पथक सुद्धा सोबत होतं. तेव्हापासून चौकशी सुरू होती. जवळपास 4.25 तास ही चौकशी झाली आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलेली आहे. 4.25 तासाच्या चौकशीमध्ये नेमकं CIDच्या पथकाने काय काय माहिती घेतली हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण काल सुद्धा चौकशी झाली होती. चौकशीनंतर या सगळ्या प्रकरणातील काही महत्वाचे धागेदोरे दुसऱ्या पत्नीशी संबंधित असल्यामुळं पुन्हा आज चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं जाते. प्रत्यक्षात आता कुठले कुठले मुद्दे समोर येतील, तपासाच्या दृष्टीनं काय काय समोर येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र तब्बल 4.25 तासाची ही चौकशी म्हणजे या प्रकरणामध्ये मोठ्या गोष्टी समोर आल्या. खरं, त्यामुळे काय काय मोठ्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद माधव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.